आता मी एक 2014 पासून टरबूज लागवडीमध्ये टरबूज आवड असणारा शेतकरी आहे. दादा आपलं काय नाव म्हटले? मी अभय मच्छिंद्र थोरात. मी उकलगाव इथे श्रीरामपूर तालुक्यामधलं गाव आहे. तिथं राहतो आणि मी कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे श्रीरामपूर तालुक्यात का? बरं दादा आपण ही कुठली व्हरायटी लावलेली आता? बरं मी आता ही 1.25 एकरामध्ये लावलेली आहे आणि माझे 3 वाण आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये आपला एक शेरवे सीडचा 703 एक वाण आहे. बरं आणि यावर्षी इतकी क्रिटिकल कंडिशन बघण्यात नव्हती आली माझ्या 14 वर्षामध्ये. पण याही वातावरणामध्ये निश्चित 3 व्हरायटी ज्या वेगवेगळ्या लावल्यात त्याच्यामध्ये शेरोईनी खूप चांगलं उत्पन्न दिलंय. तुम्हाला काय प्लस पॉईंट वाटतो शेरोई? याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या का जो सेटिंगचा इश्यू आहे इथं व्हरायटीला या वातावरणामध्ये तो मला जेव्हा उलट एकच सेटिंग झाली. बरोबर. 2 नंबर पेस्ट अँड डिसीजला फार रेजिस्टन्स आहे आणि 3 नंबर जो सगळ्यात घातक आहे विल्टिंगला. बरोबर आहे. त्याला विल्टिंग याला आलीच नाही. साधारण या व्हरायटीचं वजन काय वाटतं तुम्हाला? आता 4 ते 5 किलोची मॅक्झिमम साईज याच्यामध्ये आम्हाला जाणवलेली आहे. तर एका साधारण तुम्हाला एका एकराला किती उत्पन्न येईल असं वाटतं या व्हरायटीचं? मला किमान 20 टन एकरी उत्पन्न आहे म्हणजे 1 नंबर ग्रेडचा. म्हणजे 2 किलो प्लस आमचा सौदा असतो बऱ्याचशा वेळा. तो 20 टन माल तो निघेल आणि 7-8 टन माल यावर्षी दुर्दैवाने वातावरण अनुकूल नसल्यामुळे तो म्हणजे 27-28 टन आपण एकरी आम्हाला हे उत्पन्न जाईल. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कॅपॅसिटी कशी? याची सालही जाड आहे त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टला खूप चांगला वाण आहे. बरोबर. हो निश्चित म्हणजे रेकमेंड करायला काही हरकत नाहीये. वाण चांगला आहे.